राधानगरी तालुक्यात येणाऱ्या पर्यटकांनी धोकादायक असणाऱ्या पर्यटन स्थळी जाऊ नये, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात उतरत असताना त्या परिसराची माहिती घ्यावी, स्थानिकांना सोबत घेऊन पर्यटनाचा आनंद घ्यावा असं आवाहन तहसीलदार अनिता देशमुख यांनी केलंय। राधानगरीच्या पाणलोट क्षेत्रात बुडून तिघांचा मृत्यू झाला होता। या घटनेच्या पार्श्वभूमीवर तहसीलदारांनी नागरिकांना आवाहन केलंय। पर्यटनाची पंढरी म्हणून राधानगरीची ओळख आहे। इथला निसर्ग सौंदर्य सर्वांनाच भुरळ घालतं। मात्र गेल्या काही दिवसात अतिउत्साही पर्यटकांनी चुकीच्या पद्धतीने पर्यटनाचा आनंद लुटण्याचा प्रयत्न केला असून त्यात अनेकांचा जीव गेलाय। अशा घटनांमुळे प्रशासनालाही मोठा त्रास होतोय। राधानगरीत पर्यटनासाठी येताना पर्यटकांनी सोबत स्थानिक नागरिक माहितीगार म्हणून घ्यावा, धोक्याच्या ठिकाणी पर्यटनासाठी जाऊ नये, पाण्यात आंघोळ करत असताना त्या परिसराचा अभ्यास करावा किंवा माहिती घ्यावी आणि मगच पाण्यात उतरावं असं आवाहन तहसीलदार अनिता देशमुख यांनी केलंय। काल राधानगरी तालुक्यातील राधानगरी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये भटवाडी येथे 3 पर्यटकांचा बुडून मृत्यू झालेला आहे। मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा काळंबावाडी धरणामध्ये एका पर्यटकाचा सेल्फी काढण्याच्या नादामध्ये बुडून मृत्यू झालेला आहे। सर्व पर्यटकांना आवाहन करण्यात येते की अशा कुठल्याही पर्यटनाच्या ठिकाणी धोकादायक ठिकाण वगैरे आहे का असे ग्रामस्थांचे मार्गदर्शन घेऊनच पर्यटकांनी जायचे आहे। धरणाच्या पाण्यात उतरण्याचा अजिबात प्रयत्न करू नये। सर्व काळजी घेऊन तसेच सोशल मीडियाच्या नादाला, सेल्फी काढायच्या नादाला न लागता पर्यटनाचा सेफ आणि सुरक्षित अनुभव सगळ्यांनी घ्यायचा आहे असे मी प्रशासनाच्या वतीने सर्व पर्यटकांना आवाहन करते। 8 दिवसांपूर्वी काळंबावाडी धरणाशेजारील दूधगंगा नदीपात्रातील पिकनिक पॉइंट इथं एका तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय, तर बुधवारी 3 पर्यटकांचा राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बुडून मृत्यू झालाय। या पार्श्वभूमीवर राधानगरीच्या तहसीलदार अनिता देशमुख यांनी पर्यटकांना आवाहन केलंय। निसर्गाचा आनंद घेत असताना इतरांना त्रास होणार नाही, निसर्गाला हानी पोहोचणार नाही, तसंच स्वतःचा जीव धोक्यात घालू नये असंही अनिता देशमुख यांनी सांगितलंय।